नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 11वी विषय मराठीची कृतीपत्रिका. ज्याला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट टर्म बोलता, फर्स्ट सेमिस्टर बोलता, तसेच काही विद्यार्थी सहामाही परीक्षा बोलत असता. तर बघा, कनिष्ठ महाविद्यालय विभाग इयत्ता 11वी सहामाही परीक्षा 2023-24. ओके, तर ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 2024-25साठी अगदी उपयुक्त आहे. जी तुमची सहामाहीची आता प्रथम सत्राचे पेपर होणार आहे, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका अगदी उपयुक्त आहे. तर प्रश्नपत्रिकेला व्हिडिओला तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघू शकता. कृतीपत्रिका विषय मराठी दिनांक दिले आहे इथे. ही मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जरी असली तरी तुम्हाला ही चालू वर्षासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ओके, तुम्हाला हिचा सराव करण्यासाठी किंवा तुम्हाला ही अगदी महत्त्वाची असणार आहे. चालू वर्षाची प्रश्नपत्रिका देखील आम्ही तुम्हाला लवकरच पुरवणार आहोत, लवकरच तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण जेव्हा आमची नवीन व्हिडिओ येईल चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेची, तर त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. वार आहे सोमवार ते जाऊ द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेळ असणार आहे तुम्हाला इथे 8:30 ते 11, म्हणजे तुम्हाला इथे विद्यार्थी मित्रांनो 2.5 तासांचा वेळ आहे. ओके, एकूण गुण आहेत विद्यार्थी मित्रांनो यासाठी 50. गद्य विभाग दिला आहे, ज्यासाठी विद्यार्थी मित्रांनो गुण 12 आहेत. आणि कृती 1 अ मध्ये म्हटलेलं आहे खालील कृती सोडवा. खालील कृती सोडवायची आहे. आता बघा, तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम एक परिचय दिलेला आहे. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर प्लीज तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सोपं जाईल. उत्तरा तुम्ही वाचून घ्या स्क्रीनशॉट घेतल्यानंतर आणि मग पुन्हा व्हिडिओला सुरू करा आणि बघा. तर बघा, इथे आहे कृतघनता. या उत्तरात आलेल्या शब्दातील समानार्थी शब्द सांगा. या उत्तरात आलेल्या म्हणजे विद्यार्थी मित्रांनो घनता यासाठी आलेल्या उत्तरात समानार्थी शब्द सांगायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे पुढील खानदेशी वऱ्हाडी भाषेतील शब्दांना प्रमाण मराठी भाषेतील शब्द सांगा. म्हणजे एळी विद्यार्थी मित्रांनो नित्य. त्यानंतर आहे अमृत आणि त्याली, यासाठी मराठी भाषेतील शब्द सांगायचा आहे. या वऱ्हाडी भाषा आहेत, या वऱ्हाडी भाषेतील शब्द आहेत, त्यांना मराठी भाषेतील शब्द सांगायचा आहे. त्यानंतर आहे बहिणाबाईंना जाणवलेले माणसाचे रूप. तर बहिणाबाईंना कोणते माणसाचे रूप जाणवले ते तुम्हाला लिहायचं आहे. उत्तर वाचल्यानंतर सर्व उत्तरे तुम्हाला सापडून जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला आधीच सांगितलं गेलेलं होतं की तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. तर विद्यार्थी मित्रांनो, चौथा आहे माणसा कधी वशीन माणूस. यावेळीतून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत 10 ते 12 ओळींत स्पष्ट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, माणसा कधी होशील माणूस म्हणजे आज माणूस तर आहे, परंतु माणसामध्ये माणुसकी दिसून येत नाही. म्हणजे माणसासारखं वागत नाही, त्याची वर्तवणूक, त्याचे विचार माणसासारखे नाहीत. त्यामुळे माणसा कधी होशील माणूस असं बहिणाबाई म्हणतात. तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये 10 ते 12 ओळींत स्पष्ट करायचं आहे. किंवा जर तुम्हाला हे येत नसेल तर माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव सांगा. विद्यार्थी मित्रांनो, माणसातील माणुसकी अगदी छोट्या गोष्टींमध्ये दिसून येत असते. जसं की तुम्ही रस्त्याने चाललेले असताना आणि रात्रीची वेळ आहे आणि अचानक तुमचं पेट्रोल संपलं, तर मागून कोणाची तरी गाडी येते आणि तो व्यक्ती तुम्हाला विचारतोय काय झालं दादा, आणि तो तुम्हाला पेट्रोल देतोय. तर ही देखील माणसाच्या माणुसकीची अनुभवलेला एक अनुभव आहे. आणि असे अनेक उदाहरणं असू शकतात. त्यानंतर मध्ये आहे खालील कृती सोडा. आता खालील कृतीसाठी हा उतारा दिलेला आहे. कोणत्याही भाषेला जर तर परिणाम होत असतो इथपर्यंतचा उतारा आहे. तर बघा, स्क्रीनशॉट घेऊ शकता या उताराचा. बघूया काय प्रश्न आहे. पहिला आहे मुकुंदराज यांनी लिहिलेला ग्रंथ. तर कोणता लिहिला, तुम्ही सर्वप्रथम उतारा वाचा आणि मग उत्तर द्या. त्यानंतर आहे भटकंती. या शब्दाला उत्तरात आलेला शब्द सांगा. भटकंती या शब्दासाठी उत्तरात आलेला शब्द विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगायचा आहे. त्यानंतर मानवी जीवनातील भाषेचे महत्त्व सांगा. मानवी जीवनातील भाषेचे महत्त्व. जर भाषाच नसती तर आपण खानाखुनीवरती बोलत असतो. तर मानवी जीवनात भाषेचे जे महत्त्व आहे भाषेचे ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे पद्य विभाग, ज्यासाठी 8 गुण दिले आहेत. कृती 2 मध्ये म्हटलेलं आहे पुढील कृती सोडवा. पुढील कृती सोडवायची आहे, ज्यामध्ये आहे पोपटी स्पंदनासाठी म्हणजे अ पोपटी पाण्यात जाण्यासाठी, आ उत्साहाने सळसळण्यासाठी, ई पानांचे विचार होण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, पोपटी स्पंदनासाठी म्हणजे हे तुम्हाला इथे 3 पर्याय दिला आहे, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला लिहायचा आहे. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, तो फाया कानी ठेवू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 3 पर्याय. अमध्ये सुगंधी वृत्ती जोपासू, आ अत्तराचे स्प्रे मारू, त्यानंतर ई कानात अत्तर ठेवू. तर पहिलं जो उत्तर आहे यासाठी सुगंधी वृत्ती जोपासू हे तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, एक कविता दिलेली आहे. या कवितेवरती जे प्रश्न होते, कविता वाचून घ्या, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. ओके, तर बघा, कवितेत आलेली यमक जोडी लिहा. यमक आलेली जोडी काय असणार विद्यार्थी मित्रांनो, हो आणि गाऊ. ओके, तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साक्षी आणि नक्षी हे देखील येऊ शकतं. बघा, पहिले काय लिहा, हो आणि गाऊ, आणि त्यानंतर साक्षी आणि नक्षी. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा, वरील काव्याचे रसग्रहण 10 ते 12 ओळीत लिहा. वरील काव्याचे रसग्रहण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 10 ते 12 ओळीत लिहायचे आहे. हे जे काही काव्य आहे याचं रसग्रहण तुम्हाला 10 ते 12 ओळींमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर आहे नाटक साहित्य परिचय, ज्यासाठी 6 गुण आहेत. कृती 3 खालील कृती सोडवा म्हटलेला आहे आणि एका साहित्य प्रकाराचे नाव.
ओके, एका साहित्य प्रकाराचे नाव विद्यार्थी मित्रांनो सांगायचं आहे. तुम्हाला हा उतारा दिलेला आहे. लवकरात लवकर या उताराचा स्क्रीनशॉट घ्या. यावरतीच ते पुढील सर्व प्रश्न आहेत. बघा, ज्याही विद्यार्थ्यांना चालू वर्षाची प्रश्नपत्रिका लागत असेल, लवकरात लवकर या व्हिडिओवरती 500 लाईक कंप्लीट करा. चालू वर्षाची प्रश्नपत्रिका तुम्हाला लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही जेव्हा प्रश्नपत्रिका टाकणार आणि तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व अडचणी सोडवल्या जातील. व्हॉट्सअपवरती तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहाल. ओके, तर बघा, एका साहित्य प्रकाराचे नाव, त्यानंतर आहे दुसरा उतार्यात आलेल्या 2 नाटककारांची नावे. उतार्यात आलेल्या 2 नाटककारांची नावे विद्यार्थी मित्रांनो लिहायची आहे. पुढे जाऊया. पुढे आहे टिपालिया. नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा यावरती विद्यार्थी मित्रांनो टिप लिहायची आहे किंवा जर हे येत नसेल तर नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण उताराच्या आधारे स्पष्ट करा. नाटक या साहित्य प्रकाराचे वेगळेपण उताराच्या आधारे स्पष्ट करायचे आहे. चौथा आहे कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप. कृष्णराव यांच्या सत्काराचे स्वरूप लिहायचे आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो मुंबईला जात असलेल्या गाडीतला प्रसंग. मुंबईला जात असलेल्या आगगाडीतला प्रसंग तुम्ही या तिन्हीपैकी कोणतं एक करू शकता. ज्यावेळी विद्यार्थी मित्रांनो पुढे उपयोजित लेखन, ज्यासाठी 12 गुण दिलेले आहेत आणि कृती 4 मध्ये म्हटलेलं आहे पुढील कृती सोडवा. आता पुढील कृती सोडवायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी, वाचन व आवाजाची जोपासना या 2 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे स्पष्ट करा. तिसरा आहे मुद्रित शोधनातील नदर चुकीने राहिलेला चूक अर्थाचा विधानात करते या विधानाची सत्यता स्पष्ट करा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मुद्रित शोधनातील नजर चुकीने राहिलेला एखादा शब्द असतो तो अर्थाचा अनर्थ करतो या विधानाची सत्यता स्पष्ट करा. त्यानंतर चौथा आहे खालील खुणांचा अर्थ स्पष्ट करा. खालील खुणांचा अर्थ काय आहे ते स्पष्ट करायचं आहे. खुणा दिलेला विद्यार्थी मित्रांनो आणि खुणेचा अर्थ काय आहे ते स्पष्ट करायचं आहे. पुढे व्याकरण, ज्यासाठी 12 गुण आहे. तर बघा, कृती 5 मध्ये म्हटलेलं आहे खालील कृती सोडवा. खालील कृती सोडवायची आहे, ज्यामध्ये पहिला आहे आपल्या भोवती वावरणाऱ्या कोल्ह्यांपासून दूरच राहावे. या वाक्यातील कोल्हा या शब्दातून व्यक्त होणारा लक्षार्थ. तर याबद्दल विद्यार्थी मित्रांनो 3 पर्याय आहे. मध्ये आहे धूर्त माणसे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मळ्यातील मका खाणारा आणि जंगलातील धूर्त प्राणी. तर धूर्त विद्यार्थी मित्रांनो धूर्त माणसे पहिला यासाठी योग्य पर्याय आहे. त्यानंतर आहे दुसरा माझ्या मना बन दगड या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. तर या वाक्यातील शब्दशक्ती ओळखायची आहे. इथे पुढे लिहिलेल्या शब्दांवरती जाऊ नका, हे चुकीचं असू शकतं. तुम्हाला या वाक्यातील शब्द जे आहे शब्दशक्ती ती ओळखायची आहे. तिसरा आहे कडक काळजी गोटुनी तुमचे मनगट बाहू घडलेले कडेक पारी मधील वनवे उरात तुमच्या दडलेले काबूल कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले. या काव्यपंक्तीतील विद्यार्थी मित्रांनो काव्यगुण ओळखायचा आहे. वरील काव्यपंक्तीतील काव्यगुण कोणता आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. चौथा विद्यार्थी मित्रांनो चौकटीत काव्यगुण लिहा. चौकटीत काव्यगुण लिहायचा आहे. आता बघा तुम्हाला सुबोध काव्य रचना. तर काय काव्यगुण तो लिहायचा आहे. इथे माधुर्य लिहिलेलं आहे. योग्य असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांना हे प्रश्नपत्रिका प्रथम सत्रासाठी, फर्स्ट टर्मसाठी, सामायिक परीक्षेसाठी अगदी उपयुक्त राहणार आहे 2024-25साठी. ज्याही विद्यार्थ्यांनी व्हिडिओला शेवटपर्यंत बघितलं त्यांना थँक्यू. आणि तुम्हाला परीक्षेसाठी या मराठीच्या पेपरसाठी प्रथम सत्रासाठी ऑल द बेस्ट. जर तुमची काही शंका असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल लवकरच तुम्हाला 2024ची प्रश्नपत्रिका पुरवली जाणार आहे. ओके, तर लाईक करा, सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओज तुमची जसे की फिजिक्स, केमिस्ट्री जर असेल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याच्या लिंक्स देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पुरवण्यात येतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना दिवाळीच्याही हार्दिक शुभेच्छा. ह्या पेपरच्याही हार्दिक शुभेच्छा, कारण आता लवकरच दिवाळी येणार आहे. तुम्हाला सुट्ट्याही मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या सुट्ट्या देतो आणि पेपरच्या सुट्ट्या तर पेपरची जी काही दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि पेपरच्याही ज्या काही तुम्हाला शुभेच्छा आहेत त्या आत्ताच देऊन टाकतो. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.